मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर इथे मी पहिल्यांदा गिरणीतलं पीठ काढून घेते। काल हरभऱ्याची डाळ लावली होती, पण काल बाकीची कामं पहिला आवरून घ्यायचं म्हटलं आणि मग पीठ काढून भरायचं असं मनात ठरवलं होतं, पण नंतर मी विसरून गेले आणि पीठ गिरणीत तसंच राहिलं। त्यामुळे पहिलं पीठ काढून घेऊया आणि हातासरशी गिरण स्वच्छ करून ठेवूया, कारण माझी बाकीची दळपं देखील करून झालेली आहेत। जसं की तांदळाचं, ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ देखील झालेलं आहे। कसं असतं माहिती आहे, पावसाळ्यात पिठाची गिरण स्वच्छ करून ठेवली ना वेळच्या वेळी तर बुरशी चढत नाही, नाहीतर ते पिठाचं कापड असते की नाही त्याला बुरशी धरल्यासारखं होतं आणि कुबट वास देखील येतो। बाकीच्या ऋतूमध्ये थोडं चालतं चालढकल केलं तरी, पण पावसाळ्यात कामाची कणी चालढकल करून चालत नाही। चला आवरून घेऊया। काल कणी मी अंदाजानंच हरभऱ्याची डाळ लावली होती। मला पीठ केवढं पडेल कणी ह्याचा अंदाज नव्हता। मला वाटलं ह्या बरणीत भरून जाईल मावेल, पण तसं झालं नाही। दाबून दाबून किती बसवायचं। शेवटी कणी म्हटलं ते प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये काढून घेऊया, म्हणजे पहिल्यांदा कणी हे वापरायला येईल, नंतर त्या बरणीतलं वापरायला। कारण दाबून भरलं तरी पण कणी बरणी भरलीच, म्हणजे थोडं जास्तच पीठ झालं, पण चालतं। कारण मला आळू वड्या, कोथिंबीरच्या वड्या किंवा बेसन वगैरे पिठलं वगैरे असतं ना, किंवा ती बेसनची पोळी बघा ती तर पोरांना जास्त आवडते, नीलला तर भरपूर आवडते। त्यामुळे माझं बेसनचं पीठ खपतं जास्त जरी झालं तरी। तर पीठ काढून घेऊया आणि त्यानंतर हे डबा थोडासा कणी पाण्यात भिजत घालूया, कारण पीठ चिकटलेलं असते। आणि त्यानंतर आपण गिरण स्वच्छ करायला घेऊया आता। तर इथं बघा तुम्हाला मी दाखवते, इथून वरून दळप टाकायचं असते बघा। हे थोडंसं काल माझे इथं दळप झाले, तरी पण बारीक बारीक मुंग्या लगेच लागल्या, कुठून त्यांना समजते काय माहीत। आणि मग ते सगळं मिक्स झालेलं असते, तांदूळ, डाळ, गहू, तर हे काढलं तर बरं होते, नाही तर मग त्या मुंग्या असं जास्त वाटतात आणि ते घाण वाटते। त्यामुळे कधी पण कणी वरची बाजू कणी ती काढायची, सगळं धान्य पडलेलं असते आणि थोडीशी गिरण लावायची 1-2 मिनिट, म्हणजे ते मी आता त्या होलामध्ये टाकलेलं आहे ना, तर ते गिरणीतनं पीठ होऊन कणी तो घास खाली पडतोय, म्हणजे आतलं पण स्वच्छ राहते। हे जे मिक्स झालेलं आहे ते आपल्याला पुढच्या दळपात येत नाही। तर ह्याच्या हे गिरण स्वच्छ करायला कणी हा ब्रश त्याच्या गिरण आणतानाच कणी 4-5 जाळीचे प्रकार आहेत, लहान, मोठी, मध्यम, असं जसं तुम्हाला पीठ पाहिजे असेल त्याप्रमाणे। कारण ती जाळी नाही म्हणताय ना, चाळणीसारखं असतं आडवं असं आयताकृती, आणि हा ब्रश पण त्यासोबतच भेटतो स्वच्छ करायला। तर चार्ली बघा दिवसभर पावसाळ्यात घरात असेल, जरा कुठल्या दुसऱ्या कुत्र्याचा आवाज आला की लगेच भुंकत बाहेर जातोय आणि 2 मिनिटात येऊन आणि परत आहे तसा झोपा काढतोय। तर इथं आता मी तुम्हाला गिरणीची वरची बाजू दाखवलेली आहे। तर ही बघा आतली हे चक्र फिरते, इथून हे धान्य येतं आणि तिथं खाली चाळण आहे ना, त्या आयताकृती, तर त्या चाळणीतून पीठ होऊन ते खाली पडतं असं। तर हे गोल चक्र असतं, हे पण कणी असं ह्याला पीठ असं चिकटलेलं असते, आणि जर पीठ चिकटलेलं नाही काढलं तर खालची ती चाळण आहे की नाही आयताकृती, ती पण अशी बाहेर काढता येत नाही। जर आता म्हणजे समजा गव्हाच्या पिठाला मला कसं बारीक चाळण लागते आणि ज्वारीचं पीठ असते ना त्याला थोडंसं मी मोठं काढते, कारण मग भाकरी जास्त बारीक पिठाची भाकरी कणी अशी बलबलीत होते, तसं नको असते, त्यामुळे थोडंसं मोठं लागतं। तर त्यासाठी ती चाळण बदलायची असते। तर ते पीठ जर साईडचं नाही काढलं ना, तर त्या हातानं चाळण एवढी ती घट्ट बसलेली असते की ती निघत नाहीत, कारण पीठ पण असं ते गरम असते ना झालेलं, त्या गरमीमुळं कणी ते असं घाम सुटल्यासारखं होतं आणि ते पीठ चिकटून बसलेलं असतं। त्यामुळे त्यासाठी ह्या ब्रशनं काढणं कणी महत्त्वाचं। कापडानं काय सगळीकडे हात जात नाही आणि ते पुसता पण येत नाही, तर हा ब्रश बरा पडतो। हा जर ब्रश तुमच्याकडे नसेल तर आपला टूथब्रश असतो तो, किंवा तुमच्या केसांचा कलप करायला मिळतो की नाही ब्रश, तो ब्रश जरी वापरला तरी चालतं। तर इथे हे असंच थोडे दिवस ठेवलं की नाही, तर ते जाळ्या असतात की नाही कोष्टींच्या, तर कोष्टीच्या जाळ्या पण त्या पिठाला लगेच पकडतात, आणि मग ते जर आपल्या दिसण्यात आलं की नाही तर पीठ पण खावंसं वाटत नाही। त्यामुळे की नाही आता कसं दळपं झाले की एकदा आता माझी दळपं झाली तर 15 दिवस काय मला ही गिरण बघायला लागत नाही, कारण 15 दिवस माझी पिठं जातात। तर 15 दिवसात की नाही कोरडी राहते असे स्वच्छ ठेवली तर, आणि असंच जर ठेवलं की नाही तर ते कुबट वास यायला चालू होते, ते जाळ्या कोष्ट्यांच्या धरतात, परत ते पीठ कापड आहे की तो कपडा पण कणी असं खराब, म्हणजे कसं वेगळाच असं आतून बुरशी आल्यासारखं होतं, आणि मग ते वापरायला येत नाही। त्यामुळे कणी असं स्वच्छ करून ठेवा, म्हणजे कोरडी राहते आणि जास्त दिवस आपली गिरण खराब होत नाही, जास्त दिवस गिरण टिकून राहते। हा जो पीठ पडायचा कपडा आहे की नाही, म्हणजे बाहेर पिठाचा असा धूर तो जाऊ नये धूळ म्हणून, त्यासाठी ते असते। ते उन्हाळ्यात ते कणी काढता पण येतं, त्याला इलॅस्टिक आहे वर, ते काढून स्वच्छ करून पाण्यानं धुवून कणी तुम्ही उन्हात घालून परत बसवायला येते। पण पावसाळ्यात काय मी आता काढणार नाही, कारण
कसं ते वाळणार पण नाही पावसाळ्यात उन्हात घालायला आणि एवढं काही खराब पण झालेलं नाही, कारण मी पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच ते एकदा धुवून लावलेलं आहे, त्यामुळे ते काय एवढं आता मी काढणार नाही. तेव्हा खाली घास केवढा पडलेला असतो. जरी आपला डब्बा लावलेला असला ना तरी असं बाहेर थोडी अशी धूळ जाते की नाही, त्याचा घासा पडतोच. त्यामुळे जवळजवळ मला अर्ध्या सुंपलीच्या वर पिठाचा घास गावला. मग हे मी आता कचऱ्यात टाकणार आहे. इतर वेळी उन्हाळ्यात कसं व्हायचं, ते पलीकडल्या काकूंच्या कोंबड्या आहेत त्यांना द्यायला व्हायचं कोंबड्यांना खायला. पण आता पावसाळ्यात जे आमच्या त्यांच्या घराच्या आणि माझ्या घराच्या ज्यामध्ये शेत आहे ना, तिथे पावसाळ्यात त्याने पीक लावलेलं आणि चिखल झालेलं आहे. त्यामुळे त्या काकू पण येत नाहीत आणि मला पण ते द्यायला जाणं काय घडत नाही. त्यामुळे आता मी पावसाळ्यात कचऱ्यातच टाकते. उन्हाळ्यात त्यांच्या कोंबड्यांना देते. त्या आल्या की त्यांच्याजवळ द्यायला बरं पडतं. पण पावसाचं कसं कोण कोणाच्या घरात नसतं, ज्याचं त्याचं आपलं काम आवरलं की घरातच गुडूप असतात. त्यामुळं पावसाळ्यात काय देता येत नाही. चला आता माझी गिरण स्वच्छ करून झालेले. आता फक्त खाली जे पीठ पडलेलं आहे की नाही ते झाडून मारते, कारण ते सगळं पायानं परत वर येणार ते तसंच ठेवलं तर ते पहिल्यांदा झाडून घेऊया. आता रोजची रुटीनची जरी कामं थोडी कमी जरी असली की नाही, बाकीची कामं एवढी असतात की नाही, घरचं काम कधीच बाईला संपत नाही. काय ना काहीतरी कामं कमी असे निघतच जातात. हे करायचं ते करायचं. जरी जेवण म्हणा नाश्ता म्हणा जरी कमी असेल, काय जास्त जरी घाई नसली किंवा कमी प्रमाणात जरी बनवायचं झालं तरी बाकीची कामं भरपूर असतात. त्यामुळे की नाही दिवस ह्यातच निघून जातं. आणि ज्यावेळी रुटीनची कामं कमी असतात की नाही त्यावेळी अशी कामं काहीतरी म्हणजे आपल्या डोक्यात येतात, हे करावं ते करावं. मग अशा रिकाम्या वेळेत की नाही हे करायला चालते. आपल्याला पण दगदग होत नाही. रुटीनच्या कामात काही अशी कामं करायला मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळी कामं कमी असतात की नाही त्यावेळी अशी बाकीची कामं करून घ्यायची. चला तर ह्या की नाही सुंपलेतलं पीठ आता कचऱ्यात टाकून घेऊया. आणि मी जे गव्हाचं पीठ थोडंसं मी जास्तच दळून ठेवलेलं आहे, ते मला गव्हाचं पीठ आता मी किचनमध्ये ठेवलं होतं बांधून, तर ते आता मी थोडंसं मधल्या रूममध्ये ठेवून देते. कसं होतं ते गव्हाचा डबा कणी थोडासा छोटा मी ह्यावेळी वापरलेला आहे. मोठा म्हणजे काहीतरी त्या तांदूळ काहीतरी भरून ठेवलेलं आहे, त्यामुळे छोटा डबा वापरलेला आहे. त्यामुळे जास्त जे पीठ केलं होतं ना ते मी हे प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे हे पोत्याला काय म्हणतात ते नक्की सांगा हां. मी हे आता मधल्या रूममध्ये ठेवते बाकीच्या धान्यांजवळ, म्हणजे हवा लागणार नाही. किचनमध्ये मी ते फरशीवरच ठेवलं होतं. त्यामुळे म्हटलं जर ते गव्हाचा पिठाचा डबा संपेतोपर्यंत ह्याला जर हवा लागून असं घट्ट झालं किंवा असं ते जाळ्या पकडल्या तर म्हणून म्हटलं इथं गहू वगैरे ठेवलेलं का नाही त्यावरच पोत्यावर ठेवलेलं आहे, म्हणजे जमिनीचा गारवा त्याला लागणार नाही. सकाळची कामं माझी आवरलेली आहेत. चपाती, हिरव्या वाटाण्याची उसळ आणि थोडंसं नीलकणी चपातीवर सॉस, भाजी, कांदा, टोमॅटो घालून घडी करून भाजलेली चपाती बनवून दिली होती, थोडंसं चीज किसून. तर नील शाळेत गेला, त्याला चपाती आणि हिरव्या वाटाण्याची उसळ आणि ते थोडंसं मिक्स केलेलं असं वेगळं. तो गेला शाळेला. तनू देखील कणी चपातीने रात्री चिकन आणलं होतं, सरसरीतच केलं होतं. ते थोडंसं होतं, तो चपातीसोबत त्याला चिकन नॉनव्हेज असं जास्त आवडते, त्यामुळे चिकन आणि चपाती खाऊन तो गावी गेला आहे. थोडं साहित्य इकडचं तिकडं द्यायचं आहे म्हणून. त्याचे बाबा पण बाहेर गेलेत. मग काय आम्हा बायकांचं माहीतच आहे, कोण खायला नसलं की एकटीसाठी बाकीचं बनवायला पण आम्ही बघत नाही. रात्रीचा भात शिल्लक आहे तो मला होईल, चपाती आणि वाटाण्याची उसळ सकाळीच केलेले ते होईल, झालं माझं जेवण. ह्या चवळीच्या शेंगा बघा धड पावशेर पण सापडत नाहीत, उगीच 10-12 लागतात आणि तेवढ्याच कणी पिकतात. जास्त लागू देत म्हणून मी काढल्या नव्हत्या, पण विचार केला की असंच म्हणत बसली तर एकदा पण भेटणार नाही मला भाजी, कारण मारून 2-3 वेल आहेत, मग कधी सापडायच्या. म्हणून जेवढ्या भेटतील तेवढ्या काढून घेते आणि मिक्स भाजी नाहीतर आमटी कणी ज्वारीचं पीठ लावून. पावसामुळं कणी ते दिडक्याचं लावलं होतं, दिडक्याचं पण आलं नाही, एकच आले. ते टोमॅटोचं पण 1-2दा लागले, ते खाली आता मी लावलेलं आहे, ते पण आता पावसानं कणी आडवं पडलेलं आहे. पाऊस एवढा पडायला चालू होतं कणी पडला की आता थोडंसं उन्हाळ्यात पडायला लागलं की एकदम येते, त्यामुळे सगळं कणी ते पीक कुजून जायला लागले. दोडका पण घातलेला तो पण आला नाही. घेवड्याचं घातलेलं त्याला पण असं वाढ येईना, म्हणजे आलाय वेल पण असं एकदम ऊन लागलं कसं तावानं वर येते तसं ऊन त्याला जेवढं पुरेसे पाहिजे ना तेवढं भेटणं झालं, त्यामुळे ताव येणं झालं त्याचं वाढीला. त्यामुळे सगळी अशी पिकं कणी कोमेजून गेल्यासारखं झालं. ते चवळीचं पण मी उन्हाळ्यात लागल्यामुळं कणी त्याला पण माझ्या मते म्हणूनच आता पावसामुळे शेंगा लागणं झाल्यात. आत्ता लावलं असतं ना तर मग नंतर पाऊस कमी यायच्या वेळेला लागायला चालू झाल्या असत्या आणि मग भरपूर लागल्या असत्या असं मला वाटतं. हे पावसामुळं कणी ते काही येईना झालं. तर ते थोडंसं बघितलं आणि म्हटलं काही इच्छा झाली नाही काय परत टोकण्याचं, कारण आणि पाऊस आला की ते आलं तर बरं. दोडक्याचं थोडंसं आहे आणि टोकण्याचं म्हटलेलं,
पण म्हटलं जाऊ दे, नाही आलं तर परत कसं मन उदास असं होतं. पण मी आत आले, थोडंसं बघितलं इकडं तिकडं आणि आत आले. म्हटलं बसण्यात काय अर्थ नाही, भांडीही राहिली तर तशीच राहणार. ते डबा पण पिठाचा घासाचा होता, थोडंसं ऊन पडलं आहे तोपर्यंत कधी वाळत घातला तर वाळून पण जाईल. आणि चहाची भांडी वगैरे नाश्त्याची ती थोडीशी कधी आवरायची होती, ती पण आवरून घेईन. कारण मग नंतर 4 वाजता चहा केल्यावर बाकीचं सगळं आवरायचं म्हटलं ना तर भांडी जास्त पडतील. आणि एकदा इकडं तिकडं टंगळमंगळ करत बसलं की ते भांड्याकडं वगैरे कट्ट्याकडे यायला नको वाटते. म्हणून म्हटलं तर कंटाळा करायचा नाही, बाहेरून आत आले. कारण उन्हात थोडंसं कधी पाऊस जास्त असल्याने असं अचानक ऊन पडलं की थोडंसं बाहेर छान वाटतं थांबायला. पण म्हटलं थांबलं की थांबायलाच होईल, कामं तशीच राहतील. हे शेवटचंच काम राहिलेलं अजून माझ्या कपड्यांचं मशीन लावायचं आहे. ते काय कपड्यांचं मशीन लावलं ते काय आपल्याला हातानं धुवायला लागत नाही, मशीन त्याचं काम करतं. फक्त मशीन झालं की बटन बंद करायचं आणि ते उन्हात घालायचे कपडे. पहिलं ही थोडीशी 2-4 भांडी आहेत, सकाळी माझी झालेली आहेत भांडी. पण आज कधी फ्रीज पण स्वच्छ केला, फ्रीजमधले पण सगळे कधी घासून ठेवल्यात, पालती घातलेल्या आहेत खाली. मी काय बाहेर घातले नाही, तिथंच किचनमध्ये खाली घातलेलं आहे. चला तर ह्यासोबत आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. धन्यवाद.